भावानं ह्यो पिक्चर कनी ह्यो मराठी नाहीच आहे. आता मी असं का म्हणा लागलोय कनी हे तुम्हाला नंतर सांगतो. इथं थोड्या वेळानं तुम्हाला कळेलच. सगळ्यात आधी सांगतो तुम्हाला पिक्चर मला कसा वाटला. पिक्चर कनी म्हणजे तुमच्या डोळ्यातनं अश्रू आणण्यासारखं आहे. इमोशन आहे, ऍक्शन आहे, जे पाहिजे ते सगळं आहे या पिक्चरात. जे पाहिजे ते सगळं आहे या पिक्चरात. आता स्टोरी तर आपल्याला माहितच आहे. स्टोरी याच्यामध्ये काही नवीन नाहीच आहे. पण यांनी याचा आदिपुरुष केला नाही याचे मला म्हणजे गर्व आहे. खरोखर यांनी या पिक्चरचा आदिपुरुष केला नाही. आता त्याची पण आपल्याला रामायणची स्टोरी माहितच होती, पण त्यांनी ती प्रेझेंट कशी केली त्याच्यामुळे तो पिक्चर मार खाल्ला. आता ह्या पिक्चरचं प्रेझेंटेशन कनी हॅट्स ऑफ. ठाकूर अनुप सिंग राव शोभतोय. ट्रेलर आलता म्हणजे तेव्हा मला असं वाटलं होतं म्हणजे याला जमणार नाही. आपल्या कश्मीर महाजनी यांना घ्यायला पाहिजे होतं. कारण मी संभाजी महाराज त्यांचा बघितला होता. छत्रपती संभाजी महाराज त्यांनी निभावला होता. कशामध्ये? हंबीरराव मध्ये. त्यावेळी असं मला वाटलं होतं की कश्मीर महाजनी यांना घ्यायला पाहिजे होतं. पण ठाकूर अनुप सिंग भाव मांडला. साहेब तुम्ही जिंकला. म्हणजे डायरेक्टरनी गेली खरोखर त्यांना काहीतरी विजन ठेवून त्यांना घेतला आणि त्यांनी ते काम फत्ते केलं. थोडेसे डायलॉग ना याच्या आधीचे आपले हिस्टॉरिकल सगळे पिक्चर बघितले ना आपल्या अंगावर काटा आणणारे ह्यात पण आहेत, पण थोडंसं अजून जरा पाहिजे होतं. बाकी आता मी असं का म्हटलो की हा मराठी पिक्चर नाही, कारण याचं प्रेझेंटेशन, यातले सेट्स आणि याची सिनेमॅटोग्राफी तुम्ही जर बघितली की नाही तुम्हाला कुठल्या तरी म्हणजे बॉलिवूड पण नाही मी हॉलिवूड म्हणेन. म्हणजे एवढा पैसा घातलाय या पिक्चरमध्ये. हा पिक्चर तुम्हाला आपण गरीब आहे हे फील होऊ देणार नाही. जबरदस्त सेट्स, सगळं काही भव्य दिव्य वाटतंय. आणि बाकी यातली ऍक्शन, खरोखर ऍक्शन कोरिओग्राफी पण चांगली आहे. तलवारीचे सीन मस्त आहेत. बाकी मेकअप, कॉस्ट्युम हे सगळं उत्तम आहे. अक्षरशः म्हणजे असं कुठंच तुम्हाला डुप्लिकेट रक्त वाटत नाही की डुप्लिकेट ऍक्शन सीन, तलवार यायच्या आधी पडा लागले कोण. खरोखर म्हणजे असं तुम्हाला कुठेही फील होणार नाही. निगेटिव्ह बाब यातल्या अजिबात कुठंच नाहीये. फक्त थोडेसे डायलॉग प्रेझेंटेशन अजून थोडंसं चांगलं पाहिजे होतं. पण बाकी सगळं मला उत्तम वाटलं. पिक्चर खरोखर एकदा बघण्यासारखं आहे. आता फक्त मराठी ऑडियन्सला एवढी विनंती की जावा आणि बघा. आणि हे पिक्चरवाले तुम्ही जरा अजून मी म्हणतोय मोठं मोठं बोलायला शिका. फेका अजून, फेको फेको और जोर से फेको. आपल्या पिक्चर बद्दल असं काय काय सांगा गणी की लोक पळून पळून आली पाहिजेत. अजून पिक्चर एकदा अवश्य बघण्यासारखं आहे. एकदा जावा आणि नक्की बघा.